नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आज आपण काय करणार आहोत, हा चार्ट पाठ करणार आहोत. म्हणजे इंग्रजी ग्रामर साठी तुम्हाला हा चार्ट पाठच करायचा आहे. हा चार्ट पाठच करा, ह्याच्यानुसारच तुमचे ग्रामरचे कमीत कमी मी तर म्हणेन की 99% तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. हे जर समजलं तरच तुम्हाला ग्रामर समजेल, नाहीतर नाही समजणार. कारण की ह्याच्याशिवाय तुमचं ग्रामरची वाक्यरचना कम्प्लीट होतच नाही. बघा, इथं काय आहे, पहिल्यांदा तुम्हाला लिहायचंय सिंग्युलर. आणि इथं काय घ्यायचंय, प्लुरल. म्हणजेच काय, सिंग्युलर म्हणजे काय, एक वचन, आणि प्लुरल म्हणजे काय, अनेक वचन. हे लक्षात ठेवा. ज्यांचं एक वचन आणि अनेक वचन हे जे कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांना ग्रामर हे 100% जमणारच. कारण की ह्याच्यानुसारच तुमचा कर्ता डिसाइड होतो आणि त्यानुसारच तुमचं कर्त्याचं टू बीचं रूप म्हणजे टू बीचं रूप तुमचं बदलत राहतं. राईट, जसा कर्ता असेल तसं तुमचं टू बीचं रूप असेल. जोपर्यंत हे कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ग्रामर हे जमणारच नाही. त्यासाठी हा चार्ट पाठच करा. बघा, इकडं काय आहे तुमचं, इथं आहे तुमचं काय, फर्स्ट पर्सन. म्हणजेच काय, प्रथम पुरुषी. इथं आहे तुमचं सेकंड पर्सन म्हणजेच द्वितीय पुरुषी. नंतर आहे थर्ड पर्सन म्हणजेच तृतीय पुरुषी. बघा, हे करते तुम्हाला पाठ असले पाहिजे. बघा, आय सिंग्युलर आ, प्लुरल काय वी. नंतर सेकंड मध्ये सिंग्युलर यू, परत प्लुरल मध्येच पण काय यू. नंतर सिंग्युलर थर्ड पर्सन मध्ये बघा काय येतं, ही, शी आणि इट. आणि प्लुरल मध्ये काय येतं, दे. बघा, हा दिसायला चार्ट खूप सोपा आहे, पण ज्यावेळेस तुम्ही ग्रामरच्या वाक्यरचना बनवणार ना त्यावेळेस 100% तुमच्या चुका होणार म्हणजे होणारच. आता ह्याच्यामध्ये पहिलं काय आहे तुमचं, डू आणि डज. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, डू आणि डज वापरतो, हे की नाही. म्हणजेच आय असेल तर काय घ्यायचंय तुम्हाला, डू. ओके, वी असेल तरी पण डू, यू डू, ह्याला पण डू. आता ह्या तिन्हींना काय, डज थर्ड पर्सन मध्ये, आणि तर देला काय डू. बघा, ह्या अशानुसार तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल की कुठं काय वापरायचं ते. आय असेल तर डू वापरायचे, वी असेल तर डू हा टू बी स्वरूप घ्यायचे. जसं की सिंपल प्रेझेंट टेन्सचं तुम्हाला निगेटिव्ह, वर्बल आणि डब्ल्यूएच जेव्हा बनवायचं असतं वाक्यरचना त्यावेळेस तुम्हाला काय येतं, टू बी स्वरूप तुम्हाला डू वापरायचं असतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय आहे तुमचं, ह्याच्यानंतर आहे तुमचं ऍम इज आर. बघा, खूप छोटासा कन्सेप्ट आहे. काय, ऍम इज आर. ओके, आता बघ, आय असेल तर काय तुम्हाला, प्रेझेंट असेल तर ऍम. ओके, अनेक वचनला काय, आर. आता सेकंड पर्सन मध्ये सिंग्युलर मध्ये यू आहे आणि प्लुरल मध्ये यू आहे. ओके, ह्याच्यामध्ये पण काय तुम्हाला घ्यायचंय, आर. इथं काय घ्यायचंय, आर प्रेझेंट असेल तर. आता ही शीट नेम असेल तर इथं इज, आणि इथं काय आर. ओके, क्लिअर. आता ह्याच्यानंतर काय आहे तुमचं, पास्ट. आता जर वॉज वेअर वापरायचा असेल तर मग काय वापरणार, कुठं काय येणार, बघा, आय असेल तर काय वॉज, वी असेल तर पास्ट मध्ये वर, यू असेल तर काय सेम. याला तुम्ही उच्चार काय करता, वेअर. वेअर नाही म्हणायचं त्याला, वर म्हणायचं, वर. आता इथं पास्ट सेम वॉज. ही शीट जेव्हा करते असतील वाक्यामध्ये त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला, पास्ट असेल तर वॉज.
दे असेल तर पास्ट मध्ये वर. क्लिअर. आता ह्याच्यानंतरचा आहे शेवटचा पहा. बघा हा चार्ट तुम्ही असाच लिहून पाठ करा. ओके, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर आहे काय तुमचं हॅव आणि हॅज. हे जे सांगतोय ना खूप महत्वाचं आहे. बघा आय असेल तर काय घ्यायचंय तुम्हाला हॅव. वी असेल तरी पण हॅव. इकडं यू असेल करता असेल तर हॅव. सेम. ओके. आता इथं काय येणार हॅज आणि इथं हॅव. बघा कुठल्या कर्त्यासमोर कुठलं टू बी स्वरूप तुम्हाला वापरायचंय हे जेव्हा लक्षात आलं की तुम्हाला इंग्रजी ग्रामरच्या वाक्यरचना या 100% सोडवता येतील. आणि तुम्ही जर शेवटपर्यंत आला असाल तर खाली तुम्हाला लाल बटन दिसतंय, तिथं तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी तुम्हाला हाईप म्हणून एक ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर पण क्लिक करा. मला पॉइंट्स द्या. जेवढे पॉइंट्स देणार तेवढा माझा व्हिडिओ हा ट्रेंडिंग मध्ये राहील. बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.